1857चं स्वातंत्र्य समर हे सावरकरांनी पुस्तक लिहिलं. त्याआधी ब्रिटिशांनी त्यांना फक्त एक असा उठाव म्हणून केलं होतं. पण ते पुस्तक लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळाली. म्हणजे भगतसिंग म्हणा, सुखदेव राजगुरू ह्यांची जी संस्था होती त्यांनी त्यांच्यासाठी ते एक प्रेरणादायी ठरलं. तर ह्या पुस्तकाबद्दल काही सांगाल? या पुस्तकाबद्दल सांगायचं म्हणजे हे पुस्तक त्यांनी लंडनमध्ये लिहिलेलं. ओके. लंडनमध्ये सावरकर केवळ 4 वर्ष होते. आपल्याला सावरकर रोल मॉडेल वाटतं. तर सावरकरांचे रोल मॉडेल कोण असतील मॅडम? सावरकरांनी टिळकांना गुरु मानलंच होतं. ओके. पण त्यांच्या क्रांती कार्याचं स्फूर्तिपद त्यांनी शिवरामपंत परांजपे यांना दिलं होतं. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे नजरकैदेतून निसटले, ते सावरकरांना भेटून पुढे गेले असं मी ऐकलं होतं. हे खरं आहे का? सावरकरांची आणि त्यांची भेट झाली होती. ओके. ते सावरकर सदनामध्ये सावरकरांना भेटले होते, पण जाण्यापूर्वी. नमस्कार, मी देवेंद्र आणि राधिका आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या गप्पांच्या गावात या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आज आपण सावरकरांविषयी थोडं जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मंजिरी मराठे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम, सुरुवात करण्यापूर्वी आम्ही तुमचं पुस्तक वाचलं होतं, जे आहे विनायक दामोदर सावरकर सचित्र. हे मॅडम मुलांना गोष्टी स्वरूपात सावरकर शिकवतात. म्हणजे माझ्या 6 वर्षाच्या मुलाने बघता क्षणी त्याला आवडलं आणि ते मागितलं त्याने पुस्तक. त्यामुळे ह्या पुस्तकांविषयी तुम्ही सांगू शकाल? नागपूरचे चंद्रकांत लाखे, लाखे प्रकाशनचे, ते मला एकदा सावरकर स्मारकामध्ये भेटले आणि म्हणाले, की सावरकरांवर एक पुस्तक लिहायचंय. तर माझ्यासाठी ती अतिशय आनंदाची गोष्ट होती, कारण माझं ते पहिलं पुस्तक असणार होतं आणि ते म्हणाले, की ते सचित्र काढायचंय. ओके. तर त्यांनी तर मला खूपच आनंद झाला, कारण मुलांपर्यंत जर सावरकर पोहोचवायचे असतील, तर चित्रासारखं माध्यम नाही. ते रंगीत असलं पाहिजे, छान चित्र असली पाहिजे. तर ते लगेच बघितलं जातं आणि तसं हे पुस्तक तयार झालं. आणि मला अतिशय आनंद होतो, की अनेक छोटी मुलं म्हणजे ते पुस्तक चित्र बघून ते हातात घेतात. निदान चित्र बघितली जातात. समजा त्यांना भाषा कळली नाही, तर आई-वडील त्यांना वाचून दाखवू शकतात. आणि ते मुलांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतंय, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि खूपच छान आहे मॅडम पुस्तक. मी मुलाला रोज रात्री वाचून दाखवतो आणि तो म्हणजे असं बघत असतो त्या पुस्तकाकडे आणि लहानपणी सावरकर शिकतं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नाही, मला असं वाटतं, की त्याच्यासाठी खरं तर पालक म्हणून तुमचं कौतुक करायला पाहिजे. कारण मुलांना आजकाल काय दाखवायचं, काय शिकवायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सावरकर शिकवताय लहान वयात, हे अतिशय मोठी गोष्ट. ओके मॅडम. पु. ल. देशपांडेंनी एकदा अंदमानमध्ये एका भाषणामध्ये अ, असा उल्लेख केला होता, की सावरकरांनी त्यांचं मृत्यूपत्र लिहिलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं, की माझा मृत्यू झाल्यानंतर मला शवदाहिनीत झोकून द्या आणि विद्युत दाहिनी. विद्युतदाहिनीत झोकून द्या आणि विद्युतदाहिनी हा सावरकरांनी दिलेला मराठी शब्द आहे. तर अशा व्यक्तीला आपण हिंदुत्ववादी म्हणतो आणि बाकीचे लोकं म्हणतात आमचं अस्थी ह्याच्यात टाका, त्या ह्याच्यात टाका. त्यांना आपण सेक्युलर म्हणतो. ही काहीतरी विरोधाभास आहे. नाही, सावरकर हिंदुत्ववादी तर होतेच. पण त्यांचं असं म्हणणं होतं, की जर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी त्यांचा धर्म सोडला, त्याचा आग्रह सोडला, तर मीही हिंदुत्वाचा आग्रह सोडेन. पण जोपर्यंत ते आपल्या धर्माचा आग्रह सोडत नाहीत, तोपर्यंत मीही हिंदुत्वाचा आग्रह धरत राहणार. ओके. आणि ते विज्ञाननिष्ठ होते. हो, नक्की. त्यांनी असं म्हटलंय, की श्रुती, स्मृती, पुराणोक्त ओके. सगळे प्राचीन ग्रंथ हं. हे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून कपाटात ठेवावेत. ओके. आजच्या घडीला काय योग्य ते ठरवण्याचा अधिकार हा समाजाचा आहे, हां. या धर्मग्रंथांचा नाही. ओके. हे सांगणारा माणूस हा पुरोगामीच आहे. हे केवळ विरोधकांना एक मिळालेलं काहीतरी असतं आणि ते बोलत राहतात. पण सावरकर हे विज्ञाननिष्ठच होते. हो. त्यांनी आधुनिकीकरणाचा पुरस्कार केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की सगळं अद्ययावत हवं, अप टू डेट हवं आणि हे अप टू डेट असल्यामुळेच युरोप आपल्या पुष्कळ पुढे निघून गेला आणि त्यामुळे आपण विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, विज्ञानाचीच उपासना केली पाहिजे. हो. पु. ल. देशपांडे त्याच्यानंतर पुढचंच वाक्य असं होतं, की ते विज्ञान महर्षी होते. म्हणजे आपण समजू शकतो, की ते त्यावेळेला विज्ञाननिष्ठ होते. त्यांना प्रत्येक गोष्ट विज्ञानाप्रमाणे हवी होती. इथे आणखीन एक मला सांगावसं वाटेल, की त्यांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला हे तर आपल्याला म्हणावं. पण ज्यावेळेला ते अंदमानमध्ये पोहोचले, बघा 50 वर्षांची शिक्षा झाली आहे. ओके.
म्हणजे आपण त्या ठिकाणाहून परत येऊ की नाही याचीही खात्री नाही. अंदमानमध्ये गेलेला माणूस हा जिवंत परत येत नाही असं म्हटलं जात असताना सावरकर जेव्हा तिथे पोहोचले, त्यांना जेव्हा सेल्युलर कारागृहाचं दर्शन झालं, सिल्व्हर जेल किंवा सेल्युलर कारागृह, अंदमानच्या तटावर पाय ठेवल्यावर त्यांना प्रथम काय वाटलं असेल? तर अंदमान निकोबार ही बेटं ही हिंदुस्थानची पूर्वेकडची द्वार आहेत. ओके. त्यामुळे आपल्या शत्रूला जर आपण तिथेच अडवलं, तर तो भारतात प्रवेश करू शकणार नाही. आणि त्यांनी तिथे स्वप्नामध्ये स्वप्नचित्र जे पाहिलं, ते त्यांना असं दिसलं त्यांच्या मनःपटलावरती, की इथे स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या हिंदुस्थानच्या शस्त्रसज्ज युद्धनौका इथे आहेत. काय? हे त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते त्यांच्या नंतर कितीतरी वर्षांनी पूर्ण झालं. पण आज आपले तिन्ही दलांचे तळ तर इथे आहेत. त्यामुळे सावरकर दूरदृष्टी. दूरदृष्टीबद्दल आपण काही बोलूच शकत नाही. आपण विचारही करू शकत नाही. तो विचार त्या माणसाने त्यावेळेला केला होता आणि त्यांनीच म्हटलं होतं, की माझे विचार तुम्हाला 50 वर्षांनी पटतील. हो. पण दुर्दैव असं आहे, की आज 100 वर्ष होऊन गेली त्यांनी मांडलेल्या कित्येक विचारांना. हो. तरी आपल्याला ते अजूनही पटलेले नाही. अ, त्याला आपलं शिक्षण पद्धती म्हणा किंवा त्या काळचे असणारे सरकार म्हणा, यांनी आपल्याला तेवढं शिकवलंच नाही. सावरकर फक्त 1 किंवा 2 चॅप्टरपर्यंत आपल्यासाठी राहिलेत ते. फक्त सावरकरच नाही हो, शिवाजी महाराज कुठे शिकवले जात. 4थीच्या पुस्तकात. ब्रिटिशांचा तो हेतूच होता, की त्यांनी तशी शिक्षण पद्धती आणली, की आपण आपली संस्कृती विसरावी, आपण आपली भाषा विसरावी सरावी. आणि आपण तेच करत गेलो. स्वातंत्र्य मिळालं तरी पुढे तेच चालू राहिलं. पण आनंद आहे, की आता थोडी-थोडी जागृती होते आहे आणि तुमच्यासारखे जर पालक असतील, तर हा इतिहास जो चांगला इतिहास आहे, तो नक्की हो. समजा पिढीपर्यंत पोहोचेल. पोहोचते. आणि तुम्ही मॅडम इतकी छान-छान पुस्तकं लिहितात, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन येते, की मुलांना काय वाचून दाखवावं, हे आम्हाला कळते. मी एकच पुस्तक लिहिलंय अजून आणि विक्रम संपत यांच्या पुस्तकांचा अनुवाद केला रणजित सावरकर यांच्याबरोबर. पण इच्छा खूप आहे लिहिण्याची आणि मी सावरकरी हा माझा फेसबुक पेज आहे. ओके. त्याच्यावरती मी लिहित असते. सावरकरांबद्दल लिहित असते, हिंदुत्वाबद्दल लिहित असते, सावरकरांच्या काही कथा लिहित असते. ओके. प्रयत्न नक्कीच आहे आणखीन पुढे लिहिण्याचा. मॅडम 1857चं स्वातंत्र्य समर हे सावरकरांनी पुस्तक लिहिलं. त्याआधी ब्रिटिशांनी त्यांना फक्त एक असा उठाव म्हणून केलं होतं. पण ते पुस्तक लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळाली. म्हणजे भगतसिंग म्हणा, सुखदेव, राजगुरू ह्यांची जी संस्था होती त्यांनी त्यांच्यासाठी ते एक प्रेरणादायी ठरलं. पण ह्या पुस्तकाबद्दल काही सांगाल? या पुस्तकाबद्दल सांगायचं म्हणजे हे पुस्तक त्यांनी लंडनमध्ये लिहिलेलं. ओके. लंडनमध्ये सावरकर केवळ 4 वर्ष होते. पण या 4 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी अफाट काम केलं. म्हणजे बॅरिस्टरीचा अभ्यास करत होतेच. हो. पण याशिवाय त्यांनी जोसेफ मॅझने यांचं आत्मचरित्र होतं 6 खंडांमध्ये. ते वाचलं आणि त्याचा अनुवाद केला आणि त्या अनुवादाला जी प्रस्तावना त्यांनी लिहिली 25-26 पानांची आहे. ती लोकांनी कंठस्थ केली होती, पाठ केली होती. ओके. आणि त्याला जसा गीतेचा मान मिळाला होता, तसाच 1857चं स्वातंत्र्य समर. ओके. कारण ब्रिटिश त्याला शिपायाचं बंड म्हणत हो. होते. आणि सावरकरांनी ब्रिटिश ग्रंथालयांचाच उपयोग करून हे सिद्ध केलं, की ते स्वातंत्र्य समर होतं आणि बंड नव्हतं. ओके. आणि त्या पुस्तकामुळेही अनेकांना प्रेरणा मिळाली. म्हणजे भगतसिंगांनी तर मला असं वाटतं, की त्यावेळेला ते ₹300 ला पुस्तक विकलं जात होतं आणि निधीसाठी त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. ओके. आणि अनेक क्रांतिकारकांची ती गीता, त्याला भगवद्गीतेचाच मान अनेक क्रांतिकारकांनी दिला होता. हो. आणि तसं होतं मॅडम पुस्तक ते. मॅडम सावरकरांची दूरदृष्टी. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी हिंदूंना सांगितलं होतं, तुम्ही सैनिकी शिक्षण घ्या. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला ते टिकवताही आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सैनिकी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ही त्यांची दूरदृष्टी होती. पण काही म्हणतात ना, सावरकर विरोधी आहेत, ते असं म्हणतात, की ते एजंट होते ब्रिटिशांचे. ह्याबद्दल? इतकं चुकीचं सांगितलं जातं. हं. मला असं नेहमी वाटतं, की आपण ना शत्रूचा अभ्यास केला पाहिजे. ओके. आणि तो विरोधकांनी केलाय. म्हणजे त्यांना सावरकर पूर्णपणे माहिती आहेत. पण कसं आहे, हिंदुत्वाचे प्रणेते कोण? तर सावरकर. सावरकर. मग हिंदुत्वावर घाला घालायचा म्हणजे सावरकरांवर काहीतरी आरोप करत राहायचा. आणि हे आरोप पूर्वी झालेले आहेत. कारण त्यांना रिक्रूट वीर म्हटलं जात होतं. हो.
आणि सावरकरांचा उद्देश अतिशय सोपा आणि साधा होता. त्यांचं म्हणणं असं होतं, की ब्रिटिशांच्या सैन्यात शिरा. कारण सैन्य म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये हिंदी सैनिक होते. ओके. सैन्य जरी ब्रिटिशांचं म्हटलं जात होतं, तरी त्याच्यात आपलेच लोक होते. आपलेच लोक होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की अधिक प्रमाणात तुम्ही सैन्यामध्ये शिरा. ब्रिटिश तुम्हाला सैनिकी शिक्षण देतील. तुम्हाला त्याच्यासाठी काही खर्च करण्याची आवश्यकता नाहीये. ते तुम्हाला बंदुका हातात देतील, ते चालवायला शिकवतील. हो. पण ज्यावेळेला वेळ येईल, त्यावेळेला बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हातात असेल. केवढा धोरणी विचार होता. हो. आणि ह्यांना तुम्ही रिक्रुटवीर म्हणता, म्हणजे तुम्हाला अर्थच कळलेला नाही त्यांच्या सांगण्याचा. आणि ह्याच्यात विशेष करून सांगायचं म्हणजे सुभाषचंद्र बोस ओके. यांनी असं आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं, की आकाशवाणीवरून त्यांचं जे भाषण होतं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की सावरकरांनी जो सैनिकीकरणाचा पुरस्कार केला, त्यामुळे आझाद हिंद सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळाले. ओके. केवढी मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट. आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे, की त्यावेळेला ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या खूप होती. खूप होती. ज्यावेळेस सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला, तेव्हा हिंदू सैनिकांची संख्या वाढली. म्हणजे मुसलमानांना असं सांगावं लागलं, की आता हिंदूंची संख्या वाढतेय सैन्यातले, आपल्याला काहीतरी करायला हवं. ओके. आणि ह्याचा परिणाम असा झाला, की ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, हं. फाळणी झाली, पाहणी झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानी पलटणी म्हणजे मुसलमानी पलटणी सुद्धा पाकिस्तानमध्ये गेली. तुम्ही कल्पना करा, जर 60-65% मुस्लिम सैनिक असते आणि ते पाकिस्तानमध्ये गेले असते, तर दुसऱ्याच दिवशी आपल्यावर आक्रमण झालं असतं. हो. आणि हिंदुस्थान हा तेव्हाच संपला. संपुष्टात चाललं असतं. त्यामुळे मला असं वाटतं, की आज हिंदुस्थानचं, भारताचं जे अस्तित्व आहे, ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच आहे आणि आपल्याला मान्यच करावं लागेल. हो, ते तर आहेच. पण मी एक गोष्ट ऐकली होती, खरी आहे का माहिती नाही, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल ती, की जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे नजरकैदेतून निसटले, ते सावरकरांना भेटून पुढे गेले. असं मी ऐकलं होतं. हे खरं आहे का? सावरकरांची आणि त्यांची भेट झाली होती. ओके. ते सावरकर सदनामध्ये सावरकरांना भेटले होते, पण जाण्यापूर्वी. हां, ते जाण्यापूर्वी. हां, इथे ते भेट त्यांची झाली होती. त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती आणि माझ्या वडिलांनी एक पुस्तक लिहिलंय, सावरकरांची सुखसंवाद. ओके. माझे वडील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले, ते सावरकरांबरोबर जवळ-जवळ 30 वर्ष होते. हो. आणि त्या दोघांची खूप चर्चा व्हायची. अतिशय स्पष्टपणे सावरकरांना ते काही प्रश्न विचारायचे आणि सावरकरांना असं कोणी निर्भीडपणे विचारलेलं आवडायचं. त्यामुळे ते त्याची उत्तरं द्यायचे. तर त्यांनी त्या भेटीबद्दल त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. नंतर सुद्धा त्याबद्दलचा एक लेख प्रकाशित झालेला आहे. पण याची भेट झाली होती आणि सावरकरांनी त्यांना पुढची तुमची दिशा काय असावी हे सुचवलं होतं. अरे वाह! अ, आता आपण फाळणीची गोष्ट केली मॅडम. 1937 साली हिंदू महासभा याचं जे भाषण झालं त्यावेळेला सावरकरांनी हे सांगितलं होतं, की अ, मला चिन्ह दिसतं ते फाळणी होणार आणि बाकीच्यांनी त्याचा अर्थ असा घेतला, की सावरकरांनी मंजुरी दिली आहे. हे कितपत खरं आहे मॅडम? पण नाही, सावरकर कायमच फाळणीच्या विरोधात होते आणि 1937 मध्ये म्हणजे ज्यावेळेला ते ब्रिटिशांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झाले. पूर्णपणे मुक्त झाले. म्हणजे 27 वर्ष ते ब्रिटिशांच्या तावडीत होते. म्हणजे 10 वर्ष अंदमानमध्ये, अंदमानमध्ये त्याच्यानंतर 2.5-3 वर्ष रत्नागिरीच्या कारागृहामध्ये, येरवड्याच्या कारागृहामध्ये आणि त्याच्यानंतर 13 वर्षांची स्थानबद्धता. स्थानबद्धता. अशी 27 वर्ष ते ब्रिटिशांच्या तावडीत होते. 1937 मध्ये ते पूर्णपणे मुक्त झाले आणि त्याच्यानंतर 6 वर्ष ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला भारत अखंड राहावा याच्यासाठी त्यांनी सारा देश पिंजून काढला. ओके. अगदी काश्मीरपर्यंत ते पोहोचले. अनेक ठिकाणी ते गेले. म्हणजे राज्यांमध्ये, गावागावांमध्ये गेले. त्यांनी प्रचार केला, की अखंड भारत राहावा. त्यामुळे फाळणी होऊ नये असं त्यांना मनापासून वाटत होतं, पण त्यांना दिसायला लागलं होतं. एकोणची चिन्ह होती, की फाळणी होणार. ओके. ती रोखण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण अर्थातच त्याला यश आलं नाही. पण मग 1937 साली जेव्हा पूर्णपणे त्यांना म्हणजे मुक्त केलं. मुक्त केलं. त्यानंतर अ, काँग्रेसकडनं पण त्यांना एक आलं होतं ना, की तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष व्हा. पण त्यांनी ते नाकारलं. मला वाटतं खूप चांगलं केलं. काँग्रेसमध्ये या असं त्यांना आलं होतं. म्हटलेलंच होतं. मॅडम सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे सावरकर हिंदू कोणाला म्हणायचे ह्यांची ती स्पेसिफिक गोष्ट होती, की जो ह्या सिंधू प्रांतामध्ये आहे, ज्यांचे
पूर्वज इकडे होते, जे ह्या मातीला आपलं मानतात, तो हिंदू. पण काहीतरी वेगळंच आपल्याला दाखवलं जाते. ह्याबद्दल मॅडम? सावरकर ज्यावेळेला रत्नागिरीच्या कारागृहात होते, बघा, अंदमानमधली सावरकरांची कोठडी होती साधारण 13 बाय 7 फुटाची ह्याच्यापेक्षा लहान. आणि रत्नागिरीतली कोठडी होती 6 बाय 8 फुटाची. ओके. तिथे ते 2.25 वर्ष होते आणि तिथे त्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि हा त्यांचा पहिला इंग्रजीत लिहिलेला ग्रंथ आहे. ओके. पण त्यांना असं वाटत होतं की हिंदुत्वाची ही संकल्पना फक्त मराठी माणसापुरती, फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहू नये. ती सर्वदूर पोहोचावी. आणि त्याच्यात त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं की "आ सिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका, पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृता." म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. पितृभू म्हणजे त्यांची पिढीच्या पिढीचे. इथे ते राहत आहेत, पूर्वज इथे वसलेले आहेत. त्याचं जास्ती विवरण मी करत नाही. पण पुण्यभू म्हणजे ज्या धर्मपंथांचा उगम या भारतभूमीमध्ये झालाय, म्हणजे वैदिक, सनातनी, आर्य समाजी, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख, अगदी निरीश्वरवादी सुद्धा हिंदूच आहेत, असं त्यांनी सिद्ध केलं. पण असं झालं की ब्रिटिशांना त्यांची फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती होती आणि ब्रिटिशांनी त्यावेळेला वैदिक आणि सनातनी म्हणजे हिंदू हं. असा प्रचार केला ओके. आणि आपण ते खरं मानून चाललो आणि आपल्यामध्ये विभाजन होत गेलं. त्याच्यामुळे सावरकरांचं हिंदुत्व हे आजही जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. हो. कारण जैन म्हणतो मी जैन आहे, पण तुम्ही हिंदूच आहात. शीख म्हणतो मी शीख आहे, पण ते सगळे हिंदू आहोत. आणि हिंदू म्हणून जर आपण एकत्र आलो तर आपली संख्या खूप मोठी होईल. आता आपण सगळे विभागलेले आहोत, सगळे अल्पसंख्येच आहोत थोडक्यात. पण हे जर एकत्र आलो तर ते मोठं संघटन होईल. आणि सावरकरांनी असं म्हटलं होतं की माझी माणसाची उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. आणि यासाठीच त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या केली आणि ती जाणून घेणं आजच्या काळात अतिशय गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे मॅडम. अ, मॅडम, सावरकरांनी अ, हिंदू समाजाच्या 7 बेड्या तोडल्या होत्या. हं. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खरं तर आज अशा काही 7 बेड्या होत्या, हेही मुलांना माहीत नाही. माहितीच नाहीये. पण त्यावेळेचा जो काळ होता, म्हणजे सावरकर ज्यावेळेला 1924 मध्ये रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाले, तेव्हा त्यांना राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती. आणि मग त्यांनी असं ठरवलं, की राजकारण नाही तर समाजकारण करेन आणि समाजकारणाच्या आडून राजकारणही साधता येईल. आणि त्यावेळेला ज्या सप्तशृंखला ज्या होत्या, की वेदोक्त बंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी आणि शुद्धीबंदी. ओके. तर या सप्तशृंखला तोडण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आता स्पर्शबंदी म्हणजे एकमेकांना स्पर्शच करायचा नाही. पण सावरकरांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही कुत्र्या मांजराला जवळ करता किंवा मुस्लिमाला जवळ करता, पण आपला जो हिंदू बांधव आहे, त्याला तुम्ही दूर लोटता. वेदोक्त बंदी म्हणजे जे ब्राह्मण आहेत त्यांनाच वेदांचा अधिकार. त्यांचं म्हणणं असं नाही, जो वेद शिकू शकतो त्याला तो अधिकार असला पाहिजे. सागरबंदी, समुद्र ओलांडणारा ओके. धर्मभ्रष्ट होतो. पण याच्यामध्ये आपला खूप मोठा व्यापार होता. परदेशामध्ये ह्या अशा भोळसट कल्पनांमुळे आपला तो व्यवसाय थांबला, व्यापार थांबला. तर हे सगळ्या घातक रूढी होत्या. निरी होत्या. तर त्या तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व्यवसाय बंदी, की समजा एखादा भंगी काम करतोय. आता हे शब्द उच्चारणं सुद्धा त्याला बंदी आहे. पण त्यांनी तो शिकला तरी त्यांनी तेच काम करत राहिलं. तर त्यांचं म्हणणं असं नाही, तुम्ही शिकलात, तुम्हाला जे करायचंय, तुमचा व्यवसाय पिढीजात व्यवसाय काहीही असू दे. पण तुम्हाला जे करायचंय तो अधिकार तुम्हाला असला पाहिजे. त्याच्यानंतर आपले पूर्वास्पृश्य सावरकर तर त्यांना म्हणायचे की अस्पृश्यही म्हणू नका, त्यांना पूर्वास्पृश्य म्हणा. हरिजनही म्हणू नका. हरिजनी म्हणून द्या. कारण आपण सगळे हरिजन आहोत. सगळे दलित आहोत, सगळे पतित आहोत. त्यांना पूर्वास्पृश्य म्हणा. आणि कधीतरी एक वेळ अशी की जे मुख्य धारेमध्ये ते येतील, तेव्हा त्यांना पूर्वास्पृश्य म्हणा. या पूर्वास्पृश्यांना देवळाच्या पायरीपर्यंतच जाता येत असे. गाभारा तर सोडाच, पण देवळाच्या पायरीपर्यंत केवळ त्यांना जाता येत असे. त्यामुळे त्यांनी तिथे त्यांना तो मान मिळवून दिला, की गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान हा त्यांनी पूर्वास्पृश्यांना मिळवून दिला. त्यांना गायत्री मंत्र शिकवली. स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं. कारण ही अस्पृश्यता कशामधून आली होती? तर स्वच्छतेचा अतिरेक त्याच्यामुळे आली होती. त्यामुळे त्यांनी त्या त्यांच्या वाड्यांमध्ये जाऊन
त्यांना स्वच्छतेचे धडे द्यायचे, त्यांना शिकवायचे, मुलांकडून गायत्री मंत्र म्हणून घ्यायचे, त्याच्या स्पर्धांमध्ये त्यांना पाठवायचे आणि ही मुलं पुढे शिकून त्याच्यामध्ये जिंकत पण होते. शाळांमध्ये असं होतं की या मुलांना वेगळं बसवलं जायचं. तर सावरकरांनी ती प्रथा मोडायला लावली आणि सरमिसळ शाळेमध्ये मुलं बसू शकली आणि हे सगळं त्यांनी रत्नागिरीमध्ये 13 वर्षांच्या कालावधीत केलं. तर त्यावेळेला सगळी तरुण पिढी जी होती ते त्यांच्या मागे उभी राहिली. त्यामुळे सावरकरांनी जेव्हा रत्नागिरी सोडलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, की "तुम्हा तरुण मुलांमुळे मी हे सगळं करू शकलो आणि तुमच्या घरात माझ्या विचारांमुळे अनेकदा भांडणं झाली, पण तरी तुम्ही ठाम राहिलात." कारण हे विचार त्यावेळच्या पिढीला पटणं शक्य नव्हतं. पण तरुणांनी त्यांना साथ दिली आणि ती सगळी क्रांती ते घडवू शकले. सावरकरांचे विचार मॅडम आजही आपल्याला झोप उडवून जातील. कसे आहे? खरं तर आपली झोप उडायलाच हवी आहे. कारण जगामध्ये आपण जी परिस्थिती बघतो आहोत, फ्रान्समध्ये काय चाललंय, जर्मनीत काय चाललंय आणि ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या ब्रिटनमध्ये काय चाललंय आणि ती परिस्थिती आपल्या देशात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सावरकरांच्या विचारांनी जागृत होऊन आपण सगळ्या हिंदूंनी एकत्र होणं अतिशय गरजेचं आहे. यावरती मॅडम एक सावरकरांचं एक वाक्य आठवतंय, की त्यांनी असं म्हटलं होतं, "जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, त्यानंतर आपलं आणि ब्रिटिशांचं वैर संपेल. उद्या ब्रिटिश पारतंत्र्यात गेले, तर त्यांच्यासाठी लढा देणारा मी पहिला असेल." खरंच. हे सावरकरांचं वाक्य आहे मॅडम. नाही खरंच हेच केवढं कौतुकास्पद हो, आहे, की तो शत्रू आहे पण तो तेवढ्या थोड्या काळापुरता आहे. काळापुरता आहे. बरं आपल्याला सावरकर रोल मॉडेल वाटतात, तर सावरकरांचे रोल मॉडेल कोण असतील मॅडम? टिळक म्हणा किंवा सावरकरांनी टिळकांना गुरु मानलंच होतं. ओके, पण त्यांच्या क्रांतिकार्याचं स्फूर्तिपद त्यांनी शिवरामपंत परांजपे यांना दिलं होतं. ओके, पण त्यांनी असं म्हटलं होतं, की खरे आमचे गुरु हे लोकमान्यच ओके. आणि लोकमान्यांनी जो मार्ग दाखवला, त्या मार्गावरून आम्ही चाललो. त्यांना काही वेळेला त्यांनी स्पष्टपणे क्रांतिकार्यामध्ये सहभाग घेतला नाही किंवा तसं ते दाखवू शकले नाही. टिळक. टिळक. पण तो मार्ग आम्ही पुढे नेला. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, की लोकमान्य टिळक हे खडगाची मूठ होते आणि आम्ही त्याचं पातं होतो आणि पातं हेच लढाईमध्ये लवलवतं हं. आणि मुठीला जे म्हणायचं असतं, मुठीचं जे काम समजतं. असतं, ते पातं पूर्ण करतं. तर ते काम आम्ही केलं, असं त्यांचं वाक्य आहे. मॅडम अंदमानामधल्या सावरकरांचं जे वास्तव्य अंदमानात त्यांना सेल्युलर जेलमध्ये टाकलं गेलं होतं. छोटी कोठडी होती. त्यांनी त्याच्यामध्ये कविता लिहिल्या. ज्या कविता ते ह्याच्यावर लिहायचे आपलं कागद पेनही देत नव्हते त्यांना. तर ते भिंतीवर लिहायचे आणि ते लिहून झाल्यानंतर ते पुसल्या जायच्या. म्हणजे ते जेलर ते पुसायचे आणि ते त्यांचं धन्यवाद करायचे किंवा "बरं झालं तू पुसलं मला नवीन लिहायला जागा नव्हती." त्या सेल्युलर जेलमध्ये आपण गेल्यानंतर आपण हलून जातो, की इतके वर्ष एवढ्याशा ह्याच्यामध्ये कसं राहिले. पण त्यांची मनस्थिती काय होती मॅडम? ती सायकॉलॉजी म्हणजे कसं तग धरलं असेल? सावरकरांचा योगाभ्यास होता आणि त्यांनी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर त्यांचाही योगाभ्यास होता. त्यांची तर समाधी अवस्थेपर्यंत प्रगती झाली होती. ओके. तर त्या दोघांनी असं म्हटलंय, की आम्ही जे तरुण गेलो, ते केवळ योगाभ्यासामुळे. आणि सावरकर ज्यावेळेला अंदमानला पोहोचले, त्यावेळेला त्यांच्याही मनात अनेकदा आत्महत्येचे विचार आले. ओके. पण ते त्याच्यापासून त्यांनी स्वतःला तर परावृत्त केलंच, पण तिथल्या बंदिवानांनाही त्यांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. कारण तिथे इतका छळ होत होता, की ते सहन करणं कित्येकदा अशक्य व्हायचं. कित्येकदा काय, बहुतेकदा आणि बहुतेक जणांना ते अशक्य व्हायचं आणि शेवटी असं वाटायचं, की कशासाठी आपण हे करतोय? हे सावरकरांनी अनेकदा म्हटलंय, की आम्ही इथे एवढा छळ सहन करतोय, पण हे त्या मुख्य भारतभूमीत कोणाला कळत तरी असेल का? आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं होतं, की ठीक आहे, ब्रिटिशांना जे हवंय, ब्रिटिशांना काय करायचंय, तर आमची हत्या करायची. तर मी ते स्वतःहून का करू? ओके. तर मी लढेन, मी प्रतिकार करेन आणि मग त्यांनी जे काम ते बाहेर राहून करणार होते किंवा जो त्यांचा मानस होता, तेच काम त्यांनी अंदमानात करायचं ठरवलं. कारण तिथे हिंदू-मुस्लिम हा तिढा त्यांनी तिथे बघितला. म्हणजे अनेक जणांना धर्म बदलायला लावला जात असे. ओके. ते शुद्धिकार्य त्यांनी तिथे सुरू केलं. बरेचसे सगळे तरुण होते, जे काही बंदिवान तिथे होते, त्यांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. ते प्रत्येकाला सांगायचे, की तुम्ही घरून ज्या वस्तू मागवता, त्याच्यामध्ये पुस्तकं मागवा.
पण त्यांनी असं लिहिलंय, की बरेचदा ते जोडे मागवायचे, चपला मागवायचे. पण त्यांना ते महत्त्व पुस्तकांचं कळत नव्हतं. पण सावरकरांनी जेव्हा अंदमान सोडलं, त्यावेळेला तिथे जवळ-जवळ 2000 पुस्तकांचं ग्रंथालय तयार झालं होतं. त्याच्यासाठी त्यांना खूप झगडावं लागलं, की आम्हाला पुस्तकं हवी आहेत. आणि तुम्ही जे लिखाणाचं म्हणालात, की भिंतीवर ते लिहीत होते, तर सावरकरांचं काव्य जवळ-जवळ 12,000-12,500 ओळींचं आहे. आणि त्यातल्या 6,000-6,500 ओळी त्यांनी अंदमानात लिहिल्या. हो. आणि ते ज्यावेळेला डोंगरीच्या कारागृहात होते, तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं, की आता इथे काय करायचं? एवढे दिवस शिक्षा आहे. पहिली त्यांना कळली होती ती 25 वर्षांची शिक्षा. त्यामुळे तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की मी काय करू शकतो? हं. तर मी काव्य करीन आणि त्यांना लहानपणापासून महाकाव्य लिहायचं होतं. ओके. मग त्यांनी ठरवलं, की मी महाकाव्य लिहीन आणि ज्यावेळेला मी सुटीन, हं. त्यावेळेला मी भारतमातेच्या चरणी एक नवोपहार अर्पण करीन. म्हणजे बघा तिथेही विचार भारतमातेचा असेल. भारताचंच. मग शिक्षा 25 वर्षांची 50 वर्षांवर गेली. त्यांनी ठरवलं ठीक आहे 25 वर्ष जे करणार होतो, तेच आता मी 50 वर्ष करीन. आणि मग त्यांनी तिथेच कविता रचायला सुरुवात केली. त्या पाठ ते करायचे. अंदमानात आल्यानंतर ते भिंतीवर खिळ्यानी, काट्यानी कोरून लिहायचे. जेव्हा त्यांची कोठडी बदलली जायची, तेव्हा रंगसफेदी केली जायची. अनेकदा तो यायचा, काय खरडलंय म्हणायचा आणि रंगवायचा. पण तुम्ही जसं म्हणालात, की एक नवी पाटी हां, त्यांना नवीन मिळायची. पण मला इथे एक सांगायला आवडेल, की ज्यावेळेला त्यांना साधारण सुटण्यापूर्वी 1920 मध्ये असेल, सुटण्यापूर्वी 5-6 महिने, त्यांना तेल गोदामावर काम मिळालं आणि ओके. त्यावेळेला प्रथम त्यांच्या हातात कागद आणि लेखणी आली. म्हणजे जेल रेकॉर्ड्स जे असायचे, त्याच्यापासून त्यांनी स्वतः एक वही तयार केली ओके. आणि त्या वहीमध्ये त्यांना जे चित्रमय जगत सारखी काही मासिकं तिथे यायची, त्या मासिकातले छायाचित्र त्यांनी चिकटवली आहेत त्याच्यामध्ये. हो. स्वतः ती वही बनवली आणि त्याच्यामध्ये सावरकरांनी 2 उर्दू गझल आणि एक कविता लिहिलेली आहे. ओके. आता ही वही माझ्या वडिलांकडे होती हो. आणि पुण्याचे एक प्रसिद्ध इतिहासकार, इतिहास संशोधक निनाद बेडेकर, माझे वडील गेल्यानंतर ते मला सारखे सांगायचे, की "तू शोध, तुझ्या वडिलांकडे मी सावरकरांची चिकट वही पाहिली आणि त्याच्यात त्यांनी उर्दू लिहिलेलं आहे." मग मला ती वही सापडली आणि आम्हाला त्याच्यात 2 गझल आणि 1 कविता मिळाल्या. अरे वाह! आणि मग आम्ही हम ही हमारे वाली है ही तितकी सीडी केली. ओके. आता 3च गाण्यांची काही सीडी होऊ शकत नाही. मग सावरकरांचे नातू रणजित सावरकर, त्यांनी सावरकरांच्या 7 गीतांचा अनुवाद केला कवितांचा ओके. आणि आम्ही ती सीडी प्रकाशित केली, ज्याला अमिताभ बच्चन यांनी त्याचं निवेदन केलं. अरे वाह! ते पुस्तक कुठे असेल मॅडम? जे ती वही बोल आपल्याकडे सावरकर स्मारकात पाहायला मिळू शकते आणि त्यातलं विशेष असं, की अनेक जण म्हणतात, की सावरकर तिथे घाबरलेले होते. ते घाबरलेले असते तर एवढं सहन नसते करू शकत. हो. आणि त्यांनी 1910 मध्ये पहिला हप्ता म्हणून एक कविता लिहिली होती. ओके. आणि त्याच्यात त्यांनी अशा ओळी लिहिल्या होती, की सारथी जिचा अभिमानी कृष्णजी आणि राम सेनानी, अशी 30 कोटी तव सेना ती आम्हाविना थांबेना. ओके. आणि त्यांनी अंदमानमध्ये जे उर्दू लिपीमध्ये जे लिहिलेलं आहे, तसंच त्यांनी देवनागरीमध्ये पण लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ओळी अशा आहेत, की हंता रावण का है अपना राम वीर वर सेनानी, कर्मयोग का देव है स्वयं कृष्ण सारथी अभिमानी, ओके. भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली है, फिर देर क्यों उठो भाई हमी हमारे वाले. अरे, म्हणजे 10 मधले जे विचार आहेत, तेच त्यांचे 20 मध्ये आहेत. एवढ्या सगळ्या यातना यातना होत. नंतर आणि आम्हाला नेहमी असं वाटतं, की समजा ती वही सापडली असती ब्रिटिशांना, तर त्यांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा त्यांना तिथेच ठेवलं असतं. परत आणलं नसतं इकडे किंवा मुक्त केलं नसतं. मॅडम पण राजद्रोह बऱ्याच लोकांना लागला होता. पण सावरकरांसाठी राजद्रोह काळे पाणी होता आणि बाकीच्यांसाठी एक महालामध्ये शिक्षा वगैरे हे पटत नाही मॅडम. हो ना. म्हणजे आणि तरी सावरकरांना रिक्रूट वेळ म्हणली जातं किंवा त्यांचे एजंट म्हणलं जातं. खरे एजंट कोण आहेत आता ते हेच आपण शोध घ्यायला हवा. अ, अ, खरं तर सावरकरांना काळं पाणी जे दिलं, तर सचिंद्रनाथ सन्याल हे पण अंदमानामध्ये होते आणि त्यांनी त्यांच्या बंदी जीवनमध्ये लिहिलंय, की सावरकरांनी जे अर्ज केले तसाच अर्ज मी केला. पण मला सोडलं, त्यांना सोडलं. त्यांना सोडलं नाही. कारण ब्रिटिशांना ही भीती होती, की सावरकरांना सोडलं, तर परत ते बंड करतील आणि ते ब्रिटिशांना धोकादायक. धोकादायक. त्यामुळे ते किती धोकादायक आहेत, हां. हे ब्रिटिश जाणून होते आणि आपण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढत असतो. अ, मॅडम सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिर उभारलं. त्या मंदिरामध्ये अशी रचना आहे, की
जो कोणी अंघोळ करून येईल तो सरळ गाभाऱ्यापर्यंत जाईल. मध्ये काहीच नाहीये. तर मंदिराबद्दल काही सांगा? मंदिर प्रवेशच निषिद्ध होता हां. पूर्वास्पृश्यांना. आणि भागोजी शेठकीर हे अतिशय दानशूर व्यक्ती तिथे. हं. तर त्यांनाही मंदिरामध्ये ते भंडारी समाजाचे. मग ते असं म्हणाले बोलता बोलता, की "मी माझ्यासाठी वेगळं मंदिर बांधेन." तर सावरकर म्हणाले, की "तुम्ही धनाढ्य आहात. तुम्ही तुमच्यासाठी मंदिर बांधू शकाल. पण बाकीचे जे आपले बांधव आहेत त्यांनी काय करायचं?" आणि मग भागोजी शेठकीरांनी हे पतितपावन मंदिर बांधलं, जिथे गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान या सगळ्या पूर्वास्पृश्यांना मिळाला. हं. सावरकर विरोधी नेहमी सावरकरांना माफीवीर म्हटलं जातं मॅडम. तर ह्याबद्दल थोडं सांगा? मगाशी मी म्हटलं ना, हं. की सावरकरांच्या विरोधकांना पूर्णपणे माहिती आहे सावरकरांनी माफी मागितलेली नाही. सावरकर हे बॅरिस्टर होते आणि अंदमानमध्ये ते असताना त्यांना बाहेर सुटण्याचा मार्गच नव्हता. पण तिथनं बाहेर पळून जाणं, सुटणं हे काही सहज शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. मग नैर्बंधिक मार्गच त्यांच्याकडे होता, कायदेशीर मार्ग होता. आणि त्यांनी मग अनेक आवेदनं केली ओके. आणि हा शोध विरोधकांनी लावलेला नाही. माझी जन्मठेप या पुस्तकामध्ये, आत्मवृत्तामध्ये त्यांनी लिहिलेले आहे, ठीक आहे. की मी अशी-अशी आवेदनं केली. 1913 मध्ये केलं, 14 मध्ये केलं, 17, 18 आणि 20 अशी 5 आवेदनं त्यांनी केली. 13च्या आवेदनामध्ये ते सांगतात, की आम्हाला काठ्या कुटायला लावतायत, आम्हाला कोलू चालवायला लावतायत, तेल काढायला लावतायत. अनेक तक्रारी त्यांनी केल्यात, अनेक मागण्या केल्यात. आणि पुढे ते असं म्हणतात त्याच पत्रामध्ये, की स्वतंत्र राष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत प्रशासनाकडून राजबंदी जी अपेक्षा करू शकत नाही, तशा कुठल्याही मागण्या मी तुमच्याकडे करत नाहीये. ओके. म्हणजे थोडक्यात ते काय म्हणतायत, की तुम्ही असुसंस्कृत आहात. एखादा जर माफी मागणार असेल, तर तो हे असं लिहील का त्याच्यामध्ये? नाही. नाही लिहिणार. ते सरळ म्हणतायत. आणि पुढची पण पत्र जी आहेत त्यांची, आवेदनं जी आहेत, त्याच्यात त्यांनी म्हटलंय, की मला सोडणं, ही जर तुम्हाला अडचण वाटत असेल, तर तुम्ही मला सोडू नका, पण इतरांना सोडा. या. आणखीन त्यांनी असं म्हटलंय, की जे भूमिगत आहेत, जे देशाबाहेर राहिलेले आहेत, त्यांना परत यायची संधी द्या. ओके. आणि त्याच्यात कुठेही माफी हा शब्दही त्यांनी म्हटलेला नाही. आणि सर रेजिनॉल्ड क्रेडॉक भारतमंत्री होते, ते जेव्हा त्यांना भेटले आणि त्या आवेदन देण्यापूर्वी त्यांची चर्चा झाली. त्याच्यानंतर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी म्हटलेलं आहे, की सावरकरांचं जे मर्सी पिटिशन आहे, कारण कुठलाही कैद्याने अर्ज करायचा, बंदिवानाने अर्ज करायचा, तर त्याला मर्सी पिटिशन, दयेचा अर्ज असंच म्हटलं जातं, ते नाव आहे त्याचं. ओके. तर त्यांनी असं म्हटलंय, की त्यांच्या अर्जामध्ये कुठेही कसलाही खेद किंवा खंत नाही. ओके. आणि ते इतके धोकादायक आहेत, की त्यांना अंदमानातून बाहेर पाठवता येणार नाही. ओके. हे रेजिनॉल्ड क्रेडॉक यांचे शब्द आहेत. दुसरं, सावरकरांचे ब्रिटिश दस्तावेजामध्ये या आवेदनांबद्दल जे म्हटले, तेव्हा त्यांनी असंच म्हटलंय, "व्ही.डी. सावरकर्स पिटिशन फॉर एन अमनेस्टी फॉर ऑल पॉलिटिकल ऑफेंडर्स, ओके. नॉट नेसेसरीली इन्क्लुडिंग हिमसेल्फ." हे ब्रिटिश ऐवजामध्ये त्याचा उल्लेख आहे. कुठेही त्यांनी मला माफ करा म्हटलेलं नाही. माफी मागितलेलीच नाही त्यांनी. दुसरं असं की ते प्रत्येक वर्षी त्यांना घरी एक पत्र पाठवतायत. ओके. आपल्या भावाला त्यांनी लिहिलेली पत्र हं. अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकामध्ये सगळी प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्यातल्या एका पत्रामध्ये सावरकरांनी असं म्हटलंय, की कुठल्याही राष्ट्राला जर राजबंद्यांना सोडायचं असेल, तर ते आपणहून नाही सोडू शकत. ओके. त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही नागरिकांनी तसं त्यांना लिहून द्यायला पाहिजे, ओके. की ह्या आमच्या राजबंद्यांना सोडा. हो. आणि हे जर आपल्या देशातल्या नागरिकांना वाटत नसेल, हं. तर मी इथे सुखात आहे. मी अंदमानमध्ये आहे, तो बरा आहे. जर नागरिकांचीच आम्ही बाहेर यावं अशी इच्छा नसेल, तर मला बाहेर येण्यात रस नाही. ओके. आपण कुठेही दयेची याचना करत नाही. असं त्यांचं वाक्य आहे त्या पत्रामध्ये. तेव्हा हे कुठून काढतात मला कळत नाही. पण ठीक आहे, त्यांना तो चा अजेंडा आहे. पण मला असं वाटतं, की विरोधक त्यांना जे बोलायचं ते बोलतायत. सावरकर प्रेमी खूप आहेत ना. खूप. आपण काय करतोय? आपण त्याच्या विरोधात काही बोलतो का? त्यांनी काहीतरी म्हणायचं, मग आम्ही उत्तरं देत बसायची. साधं तुम्ही बघा, कुठलीही पोस्ट असेल,
तर त्याच्यावर माफीवीर लिहिलेलं असतं. का नाही 10 लोकं 100 लोकं लिहित वीर सावरकर, वीर सावरकर. असं केलं तरी त्याला आळा बसू शकतो. पण आपण काय झालंय सगळे अंगठेबहाद्दर झालो होतो. एक अंगठा दिला की आपलं काम संपतं. मी कित्येक पोस्ट लिहिल्या की कॉपी करा आणि पेस्ट करा. ओके. पण ते पण होत नाही. तर आपली ही जबाबदारी आहे सावरकरांवर जेव्हा आक्षेप घेतले जात आहेत, तेव्हा हिंदुत्ववादी म्हणून, सावरकर प्रेमी म्हणून आपली ही जबाबदारी आहे आपणही त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. फक्त सावरकर अभ्यासकांनी ते करायला पाहिजे असं नाही. सर्वसामान्य जनता या बाबतीत काहीतरी करू शकते, तर ह्याला चाप बसू शकतो. कारण सोशल मीडिया हे युद्ध आहे. युद्ध आहे. त्या युद्धात तुम्ही उतरायला पाहिजे ना. फक्त तेच वार करतायत. आपण नुसतं त्याला बचावात्मक पवित्रा घेत राहतो. तर तसं नाही. आपल्या हिंदू समाजाची तेवढीच जबाबदारी आहे, की जर तुम्हाला सावरकरांचं प्रेम असेल, तर तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, त्या विरोधात लिहायला पाहिजे. आणि सोशल मीडियावर किती वेळ घालवतो आपण? मग सावरकरांबद्दल जेव्हा लिहिलं जातं, तेव्हा का नाही आपण लिहित त्याच्यावर? करायला पाहिजे ते. मॅडम सावरकरांनी मराठी भाषेला नवीन शब्द दिले. त्याबद्दल थोडं सांगू शकाल? सावरकरांवर हं. छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता आणि ते हां. त्यांना दैवतच दैवत. मानायचे. तर मराठी भाषेत घुसलेल्या परकीय शब्दांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांच्याकडून राजभाषा कोश तयार करून घेतला होता. तसंच सावरकरांनी त्यांचे चेले त्यांनी काही नवीन शब्द दिले. 1925 मध्ये त्यांनी भाषा शुद्धी चळवळ हाती घेतली. ओके. आणि सावरकरांनी रत्नागिरीमध्ये जी कामं केली त्यातलं हे एक अतिशय महत्वाचं काम आहे. आणि त्यांनी केसरीमध्ये एक लेखमाला लिहिली होती या भाषा शुद्धीबद्दल आणि मग खूप गदारोळ झाला. आणि कवी माधव जुलियन ओके. त्यांच्या कवितांमध्ये फारसे शब्द असायचे आणि त्यांनी सुरुवातीला ते काही याच्याबद्दल फारसे अ, भाषाशुद्धीबद्दल चळवळीबद्दल काही आग्रही नव्हते. पण नंतर तेही पुरस्कर्ते झाले या भाषाशुद्धी चळवळीचे आणि त्यांनी आपल्या कवितेतले सगळे फारसी शब्द बदलले ओके. आणि मराठी शब्द पुन्हा लिहून म्हणजे पुन्हा कविता लिहिल्या मराठी हे शब्दात. मराठी शब्दांनी. भाषाशुद्धी विवेक ओके. हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि अनेक प्रतिशब्द असलेले कोश त्यांनी निर्माण केले. तर मला असं वाटतं की सावरकरांचं खूप मोठं यश आहे, की त्यांचं म्हणणं असं होतं की ठीक आहे इंग्रजी बोला, इंग्रजी भाषेचा अभ्यास करा, पण जेव्हा तुम्ही मराठी बोलताय, तेव्हा शुद्ध मराठी बोला. ओके. आणि त्यांनी जी लेखमाला लिहिली होती त्याच्यात त्यांनी अनेक वाक्य दिली आहेत. त्याच्यात एक महत्वाचं त्यांनी म्हटलं होतं, की दुकानांवरच्या पाट्या असतात, त्या मराठीत असायला पाहिजे. आजही आपण तोच का 100 वर्षानंतर, की पाट्या मराठीत मराठी दुसरं त्यांनी काही वाक्य अशी छान दिली होती, की सकाळी आज मॉर्निंगला वाईफला फीव्हर चढल्यामुळे मी स्टीमरनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढून बॉम्बेला पोहोचलो. तर अशी उदाहरणं त्यांनी त्याच्यामध्ये दिली. अशीच देडगुजरी भाषा आपण आज बोलतो आहोत. दुसरं आता निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे सांगायला हरकत नाही त्यांचा एक 1926 मध्ये त्यांनी एक विनोदी लेख लिहिला होता, या भाषाशुद्धी चळवळीबद्दलच, की कायदे काउन्सिलातील इलेक्शनच्या कॅन्डिडेटांचे मॅनिफेस्टो असंच त्याचं शीर्षक होतं. आणि मग त्या लेखामध्ये त्यांनी अनेक शब्द दिले होते, की विधिमंडळ, विधानसभा, इच्छुक, उमेदवार, घोषणापत्र जे आता प्रचलित प्रचलित झाले. अनेक शब्द त्यांनी दिले जसे की हुतात्मा, महापौर, त्रिमितीपट, अणुध्वम, दिनांक पण त्यांचाच आहे. दिनांक, ओके. क्रमांक बाबाराव सावरकरांचा आहे. ओके. तो शब्द बाबाराव सावरकरांनी दिलाय. हं. अ, सावरकरांनी दिलेलं 6 सोनेरी पानं, भारताच्या इतिहासातली देदीप्यमान 6 सोनेरी पानं, ह्या पुस्तकाबद्दल मॅडम आवडेल ऐकायला. ते त्यांनी खूप उशिरा लिहिलंय. ओके. म्हणजे मला असं वाटतं की ते त्यांच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झालं. आणि सावरकरांचं म्हणणं असं होतं की आपल्याला कायम शिकवलं जातं की आपला पराभूतांचा इतिहास आहे. हां. तर आपला इतिहास पराभूतांचा नाहीये. आपण अनेक लढाया जिंकलोय. अतिशय कर्तृत्ववान, अतिशय शूरवीर आपल्याकडे होऊन गेले, स्त्रिया होऊन गेले. तर आपला इतिहास हा पराभूतांचा नाही, तर तो जेत्यांचा आहे आणि ते लोकांपर्यंत यावं याच्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. आणि नाही मला असं वाटतं की त्यांनी 6 सोनेरी पानं लिहिली, पण आपल्या इतिहासातलं 7वं सोनेरी पान म्हणजे प्रत्यक्ष सावरकर आहेत, हो. असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. मॅडम तुम्ही एक नवीन विचार देऊन जाते आम्हाला, सावरकरांचा विचार. आम्ही नक्कीच तो पुढे नेऊ.
तुम्ही आलात, इतकी छान माहिती दिली सावरकरांबद्दल, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. मला जाता-जाता आणखीन एक सांगायला आवडेल, नक्की, नक्की मॅडम. की आता सध्या म्हणजे प्रांतवाद आहेतच, तसे आता भाषावाद सुरू झाले. ओके. मराठी, हिंदी, गुजराती. तर सावरकरांचं जर स्मरण आपण करत असू, तर हे सगळे वाद बाजूला सारून आपण एक हिंदू म्हणून संघटित होणं, एकत्र उभं राहणं. जेव्हा देशाला गरज आहे, तेव्हा हिंदू म्हणून संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे सगळे वाद बाजूला ठेवून फक्त हिंदू म्हणून एकत्र यायला हवं. असं मलाही तुम्ही इथे बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. तर धन्यवाद. ओके. सावरकरांशी सहमत असणं आवश्यक नाही, पण त्यांना ऐकण्याची हिंमत ठेवणं आवश्यक आहे. इतिहास पुतळ्यांमध्ये नाही, तर तो प्रश्नांमध्ये जिवंत आहे. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.